नमस्कार भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला का की आपल्या सनातन धर्मात नागपंचमीला एवढे महत्त्व का आहे? या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने नेमके कोणते पुण्य मिळते आणि अशी कोणती प्राचीन कथा आहे जी ऐकल्यानंतर आजही लोक नागपंचमीचा सण भक्तिभावाने साजरा करतात? आज मी तुम्हाला नागपंचमीचे आध्यात्मिक महत्त्व, शास्त्रात सांगितलेले रहस्य आणि अशी एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे जी शेवटपर्यंत ऐकल्यावर तुमच्या मनात नागदेवतेबद्दल आदर आणखी वाढेल. या कथेमध्ये भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि एक असा संदेश आहे जो प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित या नागपंचमीला तुम्ही अशी एक गोष्ट जाणून घ्याल जी आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितली नाही. चला तर आज मग अत्यंत पवित्र अशा नागपंचमीच्या महत्त्वाची आणि प्रेरणादायी कथेची सुरुवात करूया. शेकडो वर्षापूर्वी एका गावामध्ये एक सावकार राहत होता. त्याला 7 मुलं होती आणि त्या 7ही मुलांची लग्न झाली होती. त्या 7ही सुनांमध्ये सावकाराची सर्वात लहान सून ही दिसायला खूप सुंदर होती आणि मयाळूही होती. एकदा मोठ्या सुनेने सांगितले, चला आपण बाहेरून माती आणू आणि आपलं घर लेपू. मग त्या 7ही सुना कुऱ्हाड आणि टोपलं घेऊन बाहेर माती आणायला गेल्या. तेव्हा मोठी सून माती उकरायला खाली बसली. तेव्हा तिला माती उकरता उकरता साप दिसला. तेव्हा ती त्या सापाला कुऱ्हाडीने मारायला लागली. तेवढ्यात लहानी सून म्हणाली, याला मारू नका, याने तुमचं काय बिघडवलं आहे जे तुम्ही याला मारत आहात? लहान सुनेचं बोलणं ऐकून मोठ्या सुनेने त्या सापाला सोडून दिलं आणि साप तिथल्या एका झाडाखाली जाऊन बसला. तेव्हा लहानी सून त्या सापाला म्हणाली, तू इथून जाऊ नकोस, मी आता लगेच जाऊन तुझ्यासाठी दूध घेऊन येते. सापाला असं म्हणून लहानी सून दूध आणायला गेली. पण घरी गेल्यानंतर घरची कामे करता करता सापासाठी दूध नेण्याचे ती विसरून गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण सापाला झाडाखाली थांबून ठेवले आहे आणि दूध घेऊन गेलोच नाही, तिच्या हे लक्षात येताच ती धावत पडत सापाला दूध घेऊन गेली. तिने पाहिले तर तो साप तेथेच वाट बघत होता. सापाला बघून ती म्हणाली, दादा मला माफ कर, घरची कामे करता करता मी तुला दूध द्यायलाच विसरले रे. त्यावर साप म्हणाला, माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला मी लगेच चावलं असतं, पण तू मला दादा म्हणाली ना. आजपासून तू माझी बहीण आहे, तुला जे हवे असेल ते तू मला मागू शकतेस. ती म्हणाली, या जगात माझं जवळचं कोणी नाही, आजपासून तूच माझा भाऊ. जेव्हा मला भावाची गरज असेल तेव्हा लगेच माझ्या मदतीला ये. श्रावण सुरू झाल्यावर सावकाराच्या सगळ्या सुना आपल्या माहेरी जाण्यास निघाल्या आणि लहानीला म्हणू लागल्या टोमणे मारत. त्या म्हणाल्या, तुझं तर कोणीच नाही, आता तू कुठे जाशील? हे ऐकून धाकटी सून रडायला लागली आणि तेवढ्यात तिच्या घरी लांबच्या नात्यातला तिचा एक भाऊ आला आणि म्हणाला, मी हिला माझ्या घरी न्यायला आलो आहे, मी हिचा दूरचा नातेवाईक आहे, दूरच्या नात्यातला भाऊ आहे. तेव्हा सावकार म्हणाला, धाकट्या सुनेला तर कोणीही नाही. सापाने त्यांना विश्वासात घेतले आणि सावकाराने मंजुरी दिली. लहान्या सुनेला सापाबरोबर जाण्यास सांगितले. थोड्या अंतरावर गेल्यावर साप म्हणाला, भिऊ नकोस, मी तुझा साप भाऊ आहे आणि आता मी तुला सर्पलोकात नेणार आहे. आता तू काय कर, माझ्या शेपटीला घट्ट पकड आणि घाबरू नको. सापाने सांगितल्याप्रमाणे तिने सापाची शेपटी पकडली आणि ते दोघे सर्पलोकात पोहोचले. तिथलं ऐश्वर्य आणि धनधान्य बघून ती अचंबित झाली. तेव्हा साप तिला त्याच्या आईकडे घेऊन गेला आणि म्हणाला, आई, ही माझी बहीण आहे, हिनेच माझे प्राण वाचवले आहे, काही दिवस ही आपल्याबरोबरच राहील. सापाच्या आईने तिला अगदी मायेने जवळ घेतले. त्यावेळेस तेथे एका शेषनागांच्या 4 मुलांचा जन्म झाला होता. लहान्या सुनेने ते बघितले की त्यांची आई त्यांच्यासाठी रोज दूध थंड करते आणि त्यांना बोलावण्यासाठी घंटी वाजवते. घंटीचा आवाज ऐकून छोटी छोटी सापांची मुलं तिथून दूध प्यायला यायची. लहानी सून सापाच्या आईला म्हणाली, आज मी दूध थंड करू का? तर सापाच्या आईने तिला दूध थंड करायला दिले. पण तिच्याने काय झाले, दूध थंड होण्याआधीच तिच्या हातून घंटी वाजली आणि सापाचे मुलं तिथं येऊन दूध प्यायला लागले. तेव्हा खूप जणांचे फणं जळाले. ते छोटी पिल्लं क्रोधित होऊन म्हणू लागली, आम्ही हिला सोडणार नाही, आम्ही हिला दंश करणार.
पण सापाच्या आईने त्या छोट्या सापांची समजूत घातली. तेव्हा सापाच्या आईने त्या लहान सुनेला खूप हिरे, मोती, सोन्याच्या वस्तू दिल्या आणि तिची पाठवणी केली. सासरी पोहोचल्यानंतर एवढे हिरे मोती बघून मोठी सून म्हणाली, भावाने एवढे धन दिले आहे तर एखादा सोन्याचा झाडू पण मागायचा. हे ऐकताच सापाने तिला एक सोन्याचा झाडूही दिला आणि त्याचबरोबर सापाच्या आईने दिलेला एक सुंदर हार पण दिला. तो रत्नजडित हार होता. या हाराबद्दल सर्वीकडे चर्चा आणि प्रशंसा व्हायला लागली. जेव्हा ती चर्चा राणीपर्यंत पोहोचली तेव्हा राणीने राजासमोर हट्ट केला की तिला सुद्धा तो हार पाहिजे आहे. राजाने मग त्यांच्या सैनिकांना पाठवून तो हार सावकाराकडून आणण्याचा आदेश दिला आणि राजाच्या भीतीमुळे सावकाराने सुद्धा तो हार लगेचच शिपायांना दिला. या कृत्यामुळे लहानी सून रडायला लागली. दुःखी होऊन तिला आपल्या सर्पभावाची आठवण आली आणि तिला आठवण येताच तिचा सर्पभाऊ तिथे प्रगट झाला. तिने सर्व गोष्टी त्या सापाला सांगितल्या. त्यावर साप म्हणाला, तू चिंता नको करू, तो हार राजा तुला स्वतः आणून देईल. राणीने तो हार घालताच त्या हाराचे सर्पामध्ये रूपांतर झाले. ते पाहून राजाने शिपायांना लहान्या सुनेला दरबारात हजर करण्याचा आदेश दिला आणि सावकार सुनेला म्हणाला, चल आपल्याला दरबारात जायचंय. मग लहानी सून आणि सावकार हे दरबारात पोहोचले. राजाने तिला विचारले, तू हारावर काय काळा जादू केली आहेस? ती म्हणाली, माझ्याशिवाय हा हार कोणी घालू शकत नाही. त्याच्यावर मी काहीच काळा जादू केला नाही. तो हार मला माझ्या भावाने म्हणजे माझ्या सापाने सर्पभावाने मला दिला आहे. तेव्हा तिथे नागदेवता प्रगट झाले आणि म्हणाले, ही माझी बहीण आहे आणि हा हार मी तिला दिला आहे. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी नागदेवतेसमोर हात जोडले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्या दिवशीपासून नागपंचमीची पूजा आरंभ झाली. असं म्हणतात, या दिवशी जी स्त्री नागदेवतेची पूजा करून त्याला दूध पाजते तिला व तिच्या कुटुंबाला नागदेवता कधीच त्रास देत नाही. त्यांच्या घरात कधीच नागदंशाने कोणी व्यक्ती मरण पावत नाही. बोला नागदेवता की जय हो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.